नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामार्फत आणखी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ या अंतर्गत लिपिक या पदाची भरती निघालेली होती। तर या भरतीबाबत काही तुमचे प्रश्न असेल किंवा तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून विचारायचं। तर याबाबत सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत। तर आता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद पण छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत आणखी एक भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे अनुवादक। हो मित्रांनो, ही भरती अनुवादक यासाठी निघालेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत यासाठी एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे। तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यामध्ये भरती निघालेली आहे। पदाचं नाव आहे कनिष्ठ अनुवादक आणि इंटरप्रिटर। तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे वेतन दिले जाणार आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे हे 2 वर्षासाठी केल्या जाणार। लक्षात ठेवायचं, टेम्पररी बेसिस या ठिकाणी तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे। तर याची पात्रता बघून घ्या। तर तुमची वयोमर्यादा जी असणार आहे ते 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना 5 वर्ष अधिक राहणार आहे। लक्षात ठेवायचं, 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। तर याची पात्रता आहे ग्रॅज्युएशन। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती या लँग्वेजमध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि जे लॉ होल्डर आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि तुमचं इंग्लिशमध्ये प्रावीण्यता असणे गरजेचं आहे। तसेच कुठलाही कॉम्प्युटर कोर्स या ठिकाणीच चालेल। जे काही कॉम्प्युटर कोर्स आहे MSc वगैरे झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। लक्षात ठेवायचं, ग्रॅज्युएशन आणि MSc झाला असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज भरता येते। तर यासाठी पण तुमची अगोदर शॉर्टलिस्ट लावल्या जाणार आहे आणि नंतर तुमची 100 मार्कची स्क्रीन टेस्ट घेतल्या जाणार आहे। या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे। इंग्लिश ग्रामर 30 मार्क्स, एसे रायटिंग 20 मार्क्स, लेटर रायटिंग 10 मार्क्स आणि या ठिकाणी ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू एनी अदर 2 लँग्वेज म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमधून आणखी 2 लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करून दाखवावं लागेल। यासाठी 40 मार्क्स राहणार आहे आणि तुम्हाला मिनिमम पासिंग मार्क्स असणार आहे 50। ठीक आहे, म्हणजे 100 मार्क्सचा तुमचा पेपर राहणार आहे, 3 तास वेळ राहणार आहे आणि तुम्हाला पासिंगसाठी 50 मार्क्स गरजेचं आहे आणि व्हायवा तुमचा घेतला जाणार आहे 20 मार्क्सचा। ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल। तर बघा मित्रांनो, हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे 29 मे। 29 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 29 मे याची अंतिम तारीख आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 200 रुपये एक्झाम शुल्क पण भरावे लागेल। हे एक्झाम शुल्क तुम्हाला SBI कलेक्टद्वारे भरावे लागेल। लक्षात ठेवायचं, 29 मे सायंकाळी 5 वाजेपूर्वी तुम्ही आपला अर्ज भरून घ्यायचा। बघा मित्रांनो, फॉर्म A जो दिलेला आहे आणि फॉर्म B जो दिलेला आहे, जेव्हा तुमची व्हायवा टेस्ट होणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे ओरिजिनल सबमिट करावं लागेल। या ठिकाणी फॉर्म A आणि फॉर्म B मध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे। फॉर्म A मध्ये तुम्ही बघू शकता फॉर्म A। तर फॉर्म A जो आहे हा डिक्लेरेशन सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला ओरिजिनल व्हायवाच्या वेळेसोबत जमा करावं लागेल, म्हणजे याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणतात। आणि फॉर्म B जे आहे हा कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, हे पण तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागेल। जेव्हा तुमचं व्हायवा राहील तेव्हा या ठिकाणी जमा करावं लागेल। आणि मित्रांनो, लक्षात ठेवायचं, कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला 2 जमा करावे लागणार आहे। 2 व्यक्तीपासून हे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 29 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंत। 29 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, चारित्र्य दाखले जे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही व्हायवाला जा तेव्हा तुम्हाला ते जमा करावं लागेल ओरिजिनल। ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल संपूर्ण PDF वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा, संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। ठीक आहे, व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।